नमस्कार. डेरिव्हेटिव्ह मधलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे इनव्हर्स फंक्शन साठी y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ अँगल दिला 3x - 4x क्यूब. तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे y डॅश. आता अशा पद्धतीने आलं तर कुठले साइनचे फॉर्म्युले अप्लाय करता येतात का बघायचं, म्हणजेच आपल्याला सबस्टिट्यूशन काही जमते का बघायचं. बिकॉज हा सगळा कंप्लीट काय असणार आहे, त्याचा अँगल आहे. तर या ठिकाणी काही साइनच्या फॉर्म्युले आहेत, कारण साइन इनव्हर्स अँड साइन गेट कॅन्सल्ड. त्यामुळे साइनच्या फॉर्म मध्ये आलं तर आपलं ते कॅन्सल होईल. तर कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये हे आहे का, तशा टाईपचं दिसतंय का बघूया. तर 3x - 4x क्यूब, जर इन्स्टेड ऑफ x इथे साइन थीटा असतं तर काय झालं असतं 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा. आता 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा कोणाचा फॉर्म्युला आहे, तर sin 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे कुठल्या तरी साइनच्या फॉर्म्युल्यात ते ऍडजस्ट होते. सो इथे आपल्याला सबस्टिट्यूशन करावी लागते. जसं आपण ह्याच्या आधी पण बघितलंय, काही वेळेला आपल्याला सबस्टिट्यूशन करून आन्सर काढावं लागतं, कारण डायरेक्ट काढण्यापेक्षा सबस्टिट्यूशन केली तर जास्त सिम्प्लिफाय होईल. सो x इन्स्टेड ऑफ x इथे जर साइन थीटा असेल तर साइनचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल आणि मग साइन इनव्हर्स साइन कॅन्सल होऊन सिम्पल काहीतरी राहील ज्याचा आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल. सो 3x, सो पुट x, दिस x इज इक्वल टू साइन थीटा. पण x इज इक्वल टू साइन थीटा, सो आपण वेगळ्या व्हेरिएबल मध्ये आणतोय. आता डेरिव्हेटिव्ह वेगळ्या व्हेरिएबल मध्ये येणार आहे. सो x इज इक्वल टू साइन थीटा असेल तर थीटा म्हणजे काय ती पण व्हॅल्यू काढून ठेवायला लागेल. बिकॉज कुठे जर अपियर झाला थीटा, नुसतं थीटा असेल तर तिथे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह काढायचे. सो थीटाची व्हॅल्यू इन फॉर्म ऑफ x काय असणार आहे ती तिथे सबस्टिट्यूट करायला लागेल फायनली जाऊन. सो थीटा काय ते आपण करूया. आता इथला थीटा म्हणजे फक्त अँगल काढायचा असेल तर या साईडला त्याच्या लेफ्ट साईडने साइन इनव्हर्सने ऑपरेट करायला लागेल. मग राईट मधल्या याच्यासाठी साइन इनव्हर्स ऑपरेट करायचं असेल तर लेफ्टला आपण करायला हवं. सो दॅट इम्प्लाइज याच्यावर साइन इनव्हर्स ऑपरेट करायचं. साइन इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू हे साइन इनव्हर्स ऑफ साइन थीटा मीन्स थीटा. सो आपल्याला थीटाची व्हॅल्यू पण मिळाली. आपण सबस्टिट्यूट करणार आहोत x इज इक्वल टू साइन थीटा, पण हा थीटा आहे वेगळा व्हेरिएबल घेतलाय. सो या थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे इन फॉर्म ऑफ x, तर साइन इनव्हर्स x. कुठे नुसतं थीटा आलं तर त्या ठिकाणी आपल्याला साइन इनव्हर्स x घालायला लागेल, कारण फायनली हे x या व्हेरिएबल मधलं आहे. सो फायनल आन्सर तुमचं विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फंक्शन असं घ्यायचंय. पण इन बिटवीन आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी ही सबस्टिट्यूशन घेतोय साइन थीटाची. त्यामुळे ते वेगळं व्हेरिएबल आलं, फायनली आपल्याला पुन्हा ते x मध्येच आणायला लागणार आहे. सो आता आपण लिहूया देअरफॉर y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 3x. x च्या इथे काय साइन थीटा, सो 3 साइन थीटा - 4 साइन क्यूब थीटा. आता हा फॉर्म्युला कशाचा आहे, साइन 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. 3 साइन थीटा - 4 साइन क्यूब थीटा. सो आपण लिहिणार देअरफॉर विच इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ साइन 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. म्हणून हा ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला. सो डबल अँगल, ट्रिपल अँगल सगळे फॉर्म्युलेचे पाठ असतील ते अशा टाईपच्या एक्झाम्पल्स मध्ये पटकन ते अप्लाय करताय. सो साइन इनव्हर्स अँड साइन ते कॅन्सल होतं आणि फक्त अँगल राहणार आहे इथे. सो y इज इक्वल टू हा 3 थीटा फक्त राहील. पण y इज इक्वल टू 3 थीटा. आता थीटा ह्या व्हेरिएबल मधलं म्हणजे y विथ रिस्पेक्ट टू थीटा असं ते व्हेरिएबल आलं. आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काय आहे हे विचारलंय, कारण y हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x आहे. त्यामुळे इथे थीटा ठेवून चालायचं नाही. थीटाची इन द फॉर्म ऑफ x व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला इथे घालायला लागेल. म्हणून आपण थीटाची व्हॅल्यू आधीच काढून ठेवली होती. So y is equal to 3 theta means y is equal to 3 into theta means sin inverse x. So y is equal to 3 sin inverse x. आता एकदम सिंपल झालंय फंक्शन. एक sin inverse x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आणि 3 कॉन्स्टंटच आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण dy by dx घेऊ शकतो. Therefore y dash or dy by dx is equal to d by dx. त्यामुळे आपण dy by dx म्हणतो, याचा x मध्ये हवंय म्हणून आपल्याला व्हेरिएबल सगळी x मध्ये असायला लागतात. म्हणून ह्या प्लेसला आपण नुसतं थीटा ठेवत नाही, पुन्हा x मध्ये आणतो. सो 3 साइन इनव्हर्स x. 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कॉन्स्टंट आहेत आणि साइन इनव्हर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/√1 - x². ते x आहे ना, बघायचा अँगल वेगळा असता तर चेन रूल आला असता परत. सो काय आलं डेरिव्हेटिव्ह 3/√1 - x². y इज इक्वल टू हे असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह आला 3/√1.
स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स.